तर नमो शेतकरी योजनेच्या आता नवीन हप्ता म्हणजे 9व्या हप्त्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। खूप सारे शेतकरी प्रतीक्षा करत होते की नेमका 9वा हप्ता कधी मिळणार व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी जमा होणार। खूप उशीर झालेला आहे आणि नमोचा 9वा हप्ता अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। मुख्यमंत्री वगैरे हे 9व्या हप्त्यासंदर्भात काहीच बोलत नव्हते, मात्र अखेरकार आता ते बोललेले आहेत। नेमका शेतकऱ्यांना हे 2000 रुपये त्यांच्या हक्काचे पैसे कधी मिळणार हे देखील सांगितलेलं आहे। तसेच केंद्राकडून देखील माहिती आलेली आहे की आता 4000 रुपये शेतकऱ्यांना एक सोबतच मिळणार आहे। तर नमो शेतकरीचा 9वा हप्ता हा तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे। ही तुमच्यासाठी खुशखबर आहे। सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजे सविस्तर व महत्त्वाची अपडेट मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा महत्त्वपूर्ण व नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, पाहू शकता ते नमो शेतकरी योजना आणि या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि याचा लाभ आता तुम्हाला देखील मिळणार आहे। तुमच्या खात्यात देखील आता नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे की आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये टाकले जातील। आता 4000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील केली जाणार आहे व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देखील दिले जाणार आहे। तर बैठकीत सांगितल्यानुसार आता मुख्यमंत्री म्हणाले की 40 लाख शेतकऱ्यांना म्हणजे 40 लाख शेतकऱ्यांना हे काहीही न करता डायरेक्ट कर्जमाफी केली जाणार आहे। तसंच आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील दिले जाणार आहेत शेतकऱ्यांना काहीही न करता। फक्त शेतकऱ्यांना काही अटी आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत व शेतकऱ्यांना हे पैसे दिले जातील। तर मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतलेला आहे। 4000 रुपये शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत। 4000 कसे? तर नमो शेतकरी योजना म्हणजे नमोचा 9वा हप्ता आणि PM चा 23वा हप्ता 30 जूनच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल। हो शेतकरी मित्रांनो, 30 जूनच्या आत तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000 आणि PMच्या 23व्या हप्त्याचे 2000 असे मिळून टोटल 4000 रुपये हे जमा केले जातील आणि तुमच्या खात्यामध्ये टोटल रुपयांमध्ये 4000 रुपये हे जोडले जातील व तुम्हाला सरकारी पैसे म्हणून हे 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील। ही तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी आहे। तर काही म्हणल्याप्रमाणे आता 30 जूनच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा आणि PM किसानचा 23वा हप्ता जमा केला जाईल। सर्व अटी पूर्ण असल्याचंच पैसे मिळणार। सर्व अटी म्हणजे कोणत्या? तर ज्या नमो शेतकरी व PM किसान योजनेच्या मेन अटी आहेत त्या पूर्ण असायला हवे, कारण की गेल्या वेळेचा हप्ता देताना म्हणजे PMचा 21वा 22वा हप्ता देताना खूप सारे शेतकरी PM किसान योजनेतून वगळण्यात आले व त्याच नियमांप्रमाणे नमो शेतकरी योजनेतून देखील ते शेतकरी वगळण्यात आले। म्हणून तुमच्या सर्व अटी पूर्ण असतील तरच तुम्हाला पैसे मिळतील। KYC पूर्ण करायचे आहे, किसान कार्ड असणे गरजेचे आहे। या गोष्टी तुमच्यापाशी पाहिजेत म्हणजे पाहिजेतच। तसेच तुमचा मोबाईल नंबर बँकशी लिंक असायला हवा, बँकशी लिंक तुमचं आधार कार्ड असायला हवं। ही सर्व कामे झाली असल्यासच तुम्हाला हे पैसे मिळतील व महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला PM किसानचा 8वा हप्ता मिळालेला असायला, PM किसानचा नाही, PM किसानचा 22वा व नमो शेतकरीचा 8वा हप्ता मिळालेला असायला हवा। जर तुमची ही कामे झालेली असतील तर 100% तुमच्या खात्यामध्ये 30 जूनच्या आधी पैसे जमा केले जाणार आहेत। ही एक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी होती। तर आता शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतीलच, मात्र अजून देखील केंद्र शासनाने फक्त सांगितलं आहे की 30 जूनच्या आधी पैसे जमा होतील, मात्र याचा GR व अधिकृत निर्णय काढण्यात आलेला नाही। तो अधिकृत निर्णय आला की 4 ते 5 दिवसामध्ये कोणता तरी एक महत्त्वाचा कार्यक्रम ठेवला जाईल व त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातील। म्हणजेच शेतकऱ्यांना जून महिन्यामध्ये हे 4000 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद।